अहमदनगर जिल्ह्यातील सोमेश्वर लवांडे या युवा शेतकऱ्यानं चारा लागवडीत नवीन प्रयोग केलाय। 1 एकर क्षेत्रात इंडोनेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश येथील 4 वाणांची लागवड करण्यात आली, तर 7 भारतीय नेपियर वाण आहेत। कमी वेळेत अधिक उत्पादन आणि दुधासाठी सकस असलेला हा चारा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरतोय। अगोदर आपल्या इंडियन नेपियर भरपूर मी लावले, त्याच्यानंतर त्याच्यामधून जी आवश्यक घटक आहे ती घटक मिळाण्याचे झाले होते। त्याच्यानंतर मग मी थायलंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंडोनेशिया अशा विविध देशांमध्ये संपर्क केला। तिकडून आपल्याला विदेशी वाण आपल्या शेतामध्ये आपल्या देशामध्ये आणता येईल का, त्याची लागवड करता येईल का, तर असं त्याच्यावरती विचार करत होतो। तर तो विचार आपला सक्सेसफुल झाला। त्याच्यानंतर मी ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंडोनेशिया, थायलंड असे वेगवेगळ्या देशामधील नेपियर गवताच्या जाती आणल्या, त्या आपल्या शेतामध्ये लावल्या। विदेशी गवतामुळे शेतकऱ्यांनी यशस्वी प्रयोग केल्यामुळं आज शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू राहिला आहे। शेती धंद्यात जर प्रामुख्याने बघितलं, पशुखाद्याचे वाढलेले भाव हे ताळमेळ बसताना आहे। कमी वेळेत अधिक उत्पादन आणि दुधासाठी सकस असलेला हा चारा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे।